तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 11 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी सरकारने दिलेल्या पेपर्सवरती सह्या करणार असते आणि सरकारकडून 10 लाख रुपये घेणार असते. तेवढ्यात सखीला कान्हाचा फोन येतो. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, दाभाडे मावशींना ऑपरेशनसाठी घेतलेलं आहे आतमध्ये. त्यांचं ऑपरेशन सुरू झालेलं आहे. तुम्ही चुकूनही कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. सखी सही करता करता थांबते. इथे सरकार खुश असते. सरकारला वाटतं आता एक सही एका सेकंदात होणार आणि त्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी आपली होणार. सरकार खूप खुश असते आणि इथे सखी फोन बाजूला ठेवून देते. सगळे पेपर्स उधळून टाकते. सरकारला प्रश्न पडतो की सखी अचानक कशी कशी काय वागायला लागली. आत्तापर्यंत आपल्याकडे ती पैशाची भीक मागत होती आणि आता तिने पेपर्स उधळून टाकले. सरकार विचारते, काय गं, पैसे नको आहेत तुला? सखी म्हणते, झालं सुरू माझ्या दाभाडे मावशींचं ऑपरेशन. तुझ्या पैशांची काही गरज नाही आहे मला. आणि आई, थँक्यू सो मच, तू मला पैसे देऊ केलेस ना त्यासाठी. आता दाभाडे मावशींना माझी गरज आहे, मला जायला हवं. सखी तिथून निघून जाते. सरकार खूप भडकते. तिकडच्या सगळ्या वस्तू फेकून देते. सरकार म्हणते, दाभाडे मावशी जिवंत कशी काय राहिली? हातातोंडाशी आलेला घास सगळा निसटून गेलाय. हे नेमकं कुणामुळे झालंय ना, हे मला शोधून काढायलाच हवं. आता मीच सगळं करणार. सरकार हे नेमकं कोणी केलं आहे हे शोधायसाठी घराबाहेर पडते. तर थोड्या वेळाने दाभाडे मावशींचं ऑपरेशन झालेलं असतं आणि दाभाडे मावशी शुद्धीवरती येतात. सखी त्यांना भेटायला जाते. सखी विचारते, दाभाडे मावशी, तुम्ही कानाला बाजूला केलंत आणि तुम्ही पुढे झालात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहिती होतं का की गोळी चालणार आहे? तुम्हाला काही दिसलं होतं का वरती? दाभाडे मावशी स स असं बोलायला लागतात आणि सगळं सखीला सांगतात. सखीला कळतं की दाभाडे मावशींवरती हल्ला नाही झाला. तो हल्ला होणार होता तो कान्हावर. म्हणजे कान्हाचा जीव दाभाडे मावशींनी वाचवला. कान्हाच्या जीवावरती कोणीतरी उठले. सखी विचार करते की कान्हाच्या जीवावरती कोण उठलं असेल. आता सखीला कान्हाची ओळख कशी पटते? कबीर किर्लोस्कर हा खूप मोठा बिझनेसमॅन आहे. सखीला वाटतं तसं कान्हा नाही आहे. हे कसं कळतं ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार इथे सखीची घरी वाट बघत असते. सखी सरकारच्या इथे येते आणि दारातून आवाज देते. सखी म्हणते, आई, मी आले, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सरकार वाटच बघत असते. सरकार खाली येते आणि म्हणते, काय, किती पैसे हवेत तुला? दाभाडे मावशींना गोळी लागली ना, ट्रीटमेंट करायची आहे, पैसे हवेत. वेळेत ट्रीटमेंट झाली नाही तर दाभाडे मावशी हे जग सोडून निघून जातील. हो ना, त्याचसाठी आले ना, किती पैसे हवेत तुला? सखी दारातूनच म्हणते, 10 लाख रुपये. सरकार म्हणते, काय काय म्हणालीस तू? किती? सखी म्हणते, 10 लाख रुपये. सरकार म्हणते, मला ऐकायलाच येत नाही गं, आतमध्ये येऊन सांग ना. सखीला आठवतं की मागच्या वेळेस आपण जेव्हा दारात आलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं, कोणी मेलं तरी पण घरात पाय ठेवणार नाही. आणि आता दाभाडे मावशींसाठी तिला घरात पाय ठेवावा लागतोय. सखी घरात पाय ठेवते. सरकारला आठवतं की सखीने चॅलेंज घेतलं होतं, 1 महिनाभर तिथे चाळीत राहून दाखवणार, या घरात पाय ठेवणार नाही. आणि आता ती इथे आली आहे. सरकार खुश असते. तर सखी रडत आतमध्ये येते. सरकार सखीला म्हणते, सखी, तुला वाईट वाटत असेल ना, तुला खूप त्रास होत असेल. किती मोठ्या मोठ्या बाता मारून गेली होतीस गं तू. कोणाचं काही म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आणि निघून गेली होतीस. सखी, तेव्हाच जर तू माझं ऐकलं असतंस ना, तर आज ही भीक मागायची वेळ आली नसती. सरकार सखीला वरून खालीपर्यंत बघते. सरकार म्हणते, काय गं सखी, अगं काय अवतार झाला हा तुझा? बघ स्वतःकडे. कुठे गेला तुझा क्लास? कुठे गेलं ते चांगलं वागणं? सखी, अगं तू तेजस्विनी कामतची मुलगी आहेस आणि काय तुझी ती अवस्था झाली आहे गरिबांसारखी, भिकारड्या लोकांसारखी. त्या चाळीत राहून राहून ना तू पण गरीबच दिसायला लागली आहे. काय अवतार झाला आहे बघ जरा. सखी रडत असते आणि सरकार तिच्या अवस्थेवरती हसत असते. तर इथे हॉस्पिटल बाहेर गाड्यांच्या लाईन लागतात आणि त्याच्यामधून बॉडीगार्ड खाली उतरतात आणि दरवाजा उघडतात. त्या गाडीतून कान्हा खाली उतरतो. कान्हा आपल्या बॉडीगार्डसोबत हॉस्पिटलमध्ये जातो. इथे आतमध्ये किरण डॉक्टरांना रिक्वेस्ट करत असतो. किरण डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर, प्लीज दाभाडे मावशींचं ऑपरेशनला सुरुवात करा ना. पैसे आणू आम्ही. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. ऑपरेशन सुरू करा. त्यांचा जीव धोक्यात आहे हो. डॉक्टर म्हणतात, हे पैसे नाही आहेत ना, मग जा चल. तुमच्यासारख्या भिकारड्या लोकांची हीच लायकी असते. तुमची लायकी नाही ना, निघा इथून. तुमचा पेशंट पण घेऊन जा. आणि जर तुम्ही तर थोड्या वेळाने पैसे नाही भरले ना, तर तुमचे प्राथमिक उपचारसुद्धा आम्ही थांबवणार. डॉक्टर किरणला ढकलतात
आणि किरण खाली पडणार तेवढं तिथे कान्हा येतो. किरण कान्हाकडे बघतो आणि म्हणतो, कबीर आलास? किरणला कबीरला बघून आनंद होतो. कबीर पुढे येतो आणि डॉक्टरांना म्हणतो, काय काय तमाशा काय लावलाय हा? डॉक्टर विचारतात, तुम्ही कोण आहात? कान्हा म्हणतो, विसरलात का तुम्ही? अहो मगाशी तुम्ही नाही का ज्याला म्हणालात की तुमची लायकी नाही या हॉस्पिटलमध्ये राहायची, भिकारडे लोक आहात तुम्ही, पैसे नाहीत तर उपचार होऊ शकणार नाही, तोच आहे मी. आठवलं? काय झालं, बोलती बंद झाली? तो डॉक्टर कान्हासमोर काहीच बोलू शकत नाही. तर इथे सखी म्हणते, सरकार, दाभाडे मावशींचा जीव धोक्यात आहे, मला त्यांचा जीव वाचवायचा आहे, पैशांची गरज आहे, हवं तर पैसे उधार द्या, मी तुमचे सगळे पैसे व्याजासकट फेडेन, पण प्लीज मला पैसे द्या. सखी उभी असते आणि सरकार बसलेली असते. सरकार म्हणते, सखी अगं काय बोलतेस तू? कुठल्या अँगलने तू गरजू वाटतेस गं? तुझा आवाज, तुझी बॉडी लँग्वेज, तुझी बोलण्याची पद्धत अगं कुठलंच सूट होत नाही आहे. जरा बघ तू कशी उभी आहेस, कोणासमोर उभी आहेस. अगं जेव्हा माणसाला गरज असते ना तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज, असा आवाज, त्याची पद्धत सगळं वेगळं असतं, पण तुझ्यात ते दिसत नाही आहे गं. मला डिसअपॉइंटेड केलं आहेस तू. तर इथे डॉक्टरांना कान्हा खूप बोलतो आणि त्या डॉक्टरला त्याच्या शपथविधीची आठवण करून देतो, त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतो. तो डॉक्टर म्हणतो, पण तू आहेस तरी कोण? मागाशी वेगळाच होतास आणि आत्ता वेगळाच आहेस, कोण आहेस तू? तेवढे तिथे मोठे डॉक्टर येतात. ते डॉक्टर म्हणतात, कोण? कबीर देवदत्त किर्लोस्कर, तुम्ही इथे? त्या मोठ्या डॉक्टरांना कान्हाची खरी ओळख कळते. तर इथे सखी गुडघ्यावर बसते, हात जोडते आणि सरकारकडे पैसे मागते. सखी म्हणते, सरकार मी हात जोडते, पाया पडते, पण प्लीज मला पैसे द्या ना, मला पैशांची खूप गरज आहे. सरकार म्हणते, तूच आहेस ना ती? अगं कुठे गेला तुझा माज? कशी बोलत होतीस, कशी वागत होतीस? सखी म्हणते, आई मी तसं परत कधीच वागणार नाही. सरकार म्हणते, आई नाही सरकार. सखी म्हणते, हो सरकार, मी पुन्हा तसं कधीच वागणार नाही, पण आत्ता काही बोलण्याची वेळ नाही आहे, तिथं पैशांची गरज आहे, प्लीज पैसे द्या ना, मला वेळेत हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, प्लीज. सरकार म्हणते, चालेल. सरकार पैसे आणायला वर जाते. तर इथे ते मोठे डॉक्टर येतात. ते विचारतात, कबीर किर्लोस्कर तुम्ही इथे कसं काय? दुसरा डॉक्टर विचारतो, हे कोण आहेत आणि तुम्ही कसं काय यांना ओळखता? मोठे डॉक्टर म्हणतात, यांच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मोठ्या त्या किर्लोस्कर कंपनीचे हे मालक आहेत आणि आपल्या हॉस्पिटलला जी फंडिंग मिळते ना ती यांच्याच कंपनीमधून. याचाच अर्थ तुम्हाला पगार देतात ना ते हेच आहेत. मी यांच्या फॅमिलीला चांगलंच ओळखतो. कान्हा म्हणतो, डॉक्टर नाईक, अहो हे तुमचे महान डॉक्टर आहेत, यांनी आमच्या पेशंटवरती उपचार करायला नकार दिला, त्यांना ऑपरेशनची गरज आहे, प्लीज ऑपरेशनसाठी घ्या. देसाई डॉक्टर म्हणतात, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी आहे ना, आम्ही लगेच ऑपरेशनला घेतो. ते दाभाडे मावशींना लगेच ऑपरेशनला घेतात. तर इथे सरकार पैसे आणते आणि ती टेबलवर फेकते. सरकार म्हणते, मगाशी तू काय म्हणाली होतीस? तुम्ही सांगाल ते सगळं करीन, या प्रॉपर्टी पेपरवरती सह्या कर आणि पैसे घेऊन जा. सखी ते पेपर घेते आणि पेन घेते. सरकार म्हणते, वेळ नाही आहे, चल सखी सही कर. सखी सही करायला घेते, ती खूप रडत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.